तर मी आज छान दुपारच्या जेवणात मसालेदार लटपट शेवगाच्या शेंगा बनवलेल्या आहे। जेवणाची चव वाढवणारी ही शेवगाच्या शेंगांची भाजी आहे। नक्कीच तुम्ही 2 भाकरी जास्तच खाणार अशी ही शेवगाची शेंगांची भाजी। बरं, शेवगाच्या शेंगा कशा निवडायच्या सोप्या पद्धतीमध्ये मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। ज्यांना निवडता येत नाही त्यांच्यासाठी ही खास टिप आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे अर्धा किलो शेवगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत। छान अशा जाडसर शेंगा मी आणलेल्या आहेत। तर अगोदर वरती आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। चला तर आता शेंगा कशा सोप्या पद्धतीने निवडायच्या हे दाखवते। तर एक हलकासा कट मारायचा, नंतर अशा पद्धतीने शेंग ओढून घ्यायची, म्हणजे बाकीचं साल निघून जातं। नंतर दुसऱ्या साईडने मारायचं की जी साईड काढायची राहिली असेल ती, तर बऱ्यापैकी 2 ते 3 साईड साल त्याचं निघून जातं आणि राहिलेल्या फक्त 2-3 ज्या असतील त्या काढून घ्यायच्या। तर बघा, तर दुसऱ्या शेंगचंही बऱ्यापैकी निघून गेलेलं होतं। अगदी पटापट राहिलेल्या जे थोडंफार असेल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर बघा, अशा झटपट पद्धतीने निवडून होतं। बघा, आता ही राहिलेली पण साईड मी पूर्ण ओढून घेतली, जी बाकी आहे तिकडे कट केला आणि अगदी इझी पद्धतीने ते निघून गेलं। आणि राहिलेलं 2-3 ज्या काड्या असतील, जे साल असेल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। बघा, अगदी पटकन शेंग निवडून झालेली आहे। तर अशाच पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने या शेंगा निवडून होतात। चला तर आता सगळ्या शेंगा निवडून झालेल्या आहेत। बघा किती छान निवडून झाल्या आहेत। तर त्याला मी एका भांड्यात टाकून घेते आणि या शेंगा आता आपल्याला पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत। तर मी इथे कढई ठेवली, त्यात अगदी थोडंसं तेल टाकते। अर्धी पोळीपेक्षा पण कमी तेल मी त्यात टाकून घेतलेलं आहे। तर मी आता शेंगा धुवून घेतलेल्या आहे। तर शेंगा आता यात मी टाकून घेते। तेलही छान गरम झालेलं आहे। आता शेंगा टाकून झाल्या की त्यात मी टाकून घेणार आहे हळद। तर मी आता इथे हळद टाकून घेते। तर आता याला शेंगांना व्यवस्थित मिक्स करून घेते। आता एक मिक्स करून झालं की त्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी। तर पाणी याकरिता कारण त्याचं जे सूप असतं ना ते प्यायला खूप छान लागतं। तर तुम्ही हे लहान मुलांना जरी पाजलं तरी खूप छान, आणि आपणही पिलं तरी खूप छान। तर त्याचं सूप अगदी चविष्ट लागतं। तर मी यात मीठ टाकून घेतलेलं आहे, कारण शेवगाच्या शेंगा केला की आमच्याकडे याचं सूप बनवलं जातं। कारण आमच्या घरात सगळ्यांना हे सूप प्यायला खूप आवडतं। छान उकळ आली की त्यांना छान मऊ अशा शिजवून घ्यायच्या आहे। जास्त मऊ शिजवू नका, कारण आपण लटपट बनवणार आहोत। तर मी ते 4 मोठे कांदे चिरून घेतलेले आहे। त्यावर थोडं तेल टाकून घ्यायचं आणि हे कांदे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे। जास्त काळपट करू नका, हे अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे। तर आता हे कांदे भाजून झाले तर मी त्यालाही एका प्लेटमध्ये काढून घेते। त्यानंतर भाजायचं आहे खोबरं। तर मी 1 वाटी, स्टीलची 1 वाटी असते तेवढं हे प्रमाण येईल, आणि खोबऱ्याची वाटी अर्धी किसून घेतलेली होती। तर त्यालाही हलकंसं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर घेतलेले आहेत धने। तर धने 2 टेबलस्पून घेतलेले आहेत। जे आपले पोह्यांचे चमचे असतात ते 2 चमचे मी इथे घेतलेले आहेत, त्यांनाही भाजून घेतलंय। आता धने झालेत भाजून। त्यानंतर भाजायचं आहे तीळ। तर तीळ पण मी 2 टेबलस्पून घेतलेली आहे। तर तीळही आपल्याला छान हलकीशी अशी भाजून घ्यायची आहे। तर तीळही इथे भाजून झालेली आहे। त्यानंतर लागणार आहे आलं। तर मी इथे बऱ्यापैकी आलं घेतलेलं आहे। आलं आणि लसूण याचं प्रमाण जास्त ठेवा, भाजीला चव खूप छान लागते। तर इथे गावरानी लसूण घेतलेला आहे, तर लसूण टाकून घेतलेला आहे। तर आता हे गार होऊ द्यायचं आहे। आता हे गार झालेलं आहे। गार झाल्यावर याला मिक्सरला आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे। तर यात थोडं पाणी टाकायचं आणि मिक्सरला छान बारीक पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। तर बघा, एकीकडे शेंगा शिजवून झालेल्या आहे आणि त्यातलं पाणी ऑलरेडी मी प्यायला घरातल्यांना देऊन दिलेलं आहे। फक्त थोडं पाणी मी शिल्लक ठेवलेलं आहे, कारण ते आपल्याला नंतर पुढे लागणार आहे। तर मी ते पुन्हा कढई ठेवून घेतलेली आहे। त्यात फक्त 2 चमचे मी तेल टाकलेले आहे, 2 पळी तेल। आणि मग त्यात मी आता तेल गरम झाले, मसाला टाकून घेणार आहे। 2 ते 2.5 पळी तेल आहे। अगदी कमी तेलात मी आज भाजी बनवणार आहे, कारण बऱ्याच जणांना तेलकट आणि तर्रीवाले जे भाज्या असतात ना ते आवडत नाही। तर कमी तेलात देखील तुम्ही मस्त चविष्ट अशी भाजी बनवू शकतात।
तर मी इथे छान आता मसाला कलचून घेते. मसालाही छान आता इथे तळून झालेला आहे, कलचून झालेला आहे. त्यात टाकायचं आहे हळद, लाल मिरची पावडर आणि इथे मी जाड मिरची वापर केलेली आहे. जी आपण लोणच्यांसाठी वापरतो ना, ती मी लोणच्यासाठी करून ठेवलेली होती, शिल्लक होती, तर मी त्याचा वापर इथे केलेला आहे. त्यानंतर इथे मी मसाला टाकून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी सावजी मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे, छान लागतो भाजीमध्ये. तर मी इथे तो टाकून घेतलेला आहे 2 चमचे. तर हे मसाले सगळे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर मसाले छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यांना आपल्याला छान शिजू द्यायचं आहे. तर मी इथे टाकून घेणार आहे पाणी. तर त्याच मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी टाकून तो मसाला यात टाकून घेतलेला आहे. तर पुन्हा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता त्याला छान असं मिक्स करून झालं की त्या मसाल्याला काही सेकंड आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे जे आपण मसाले टाकलेले होते ते पण छान शिजून होतील. तर आता इथे टाकले मी शेवगाच्या शेंगाचं पाणी, जे शेवटी सूप उरलेलं होतं ना, ते मी यात टाकून घेतलेलं आहे. आता त्याला मिक्स करून घेते. मिक्स करून झालं की मग याला झाकून ठेवा, म्हणजे मसाला छान शिजून होईल. आता हे झालेलं आहे मिक्स करून. बरं, तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, आता मसाला छान शिजून झालेला आहे. त्यात आता आपण शेंगा टाकून घेऊ. तर मी आता शेंगा व्यवस्थित मिक्स करून घेते. ही भाजी खूप छान लागते. शेवगाच्या शेंगांची आपण नेहमी ग्रेव्ही बनवतो, पातळ भाजी बनवतो. तर ही मसाल्याची शेवगाच्या शेंगा लटपट ही भाजी खूप छान लागते. चवीनुसार मीठ टाकून घ्या. आता याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, त्याला कमी गॅसवर झाकून ठेवलेलं होतं, तरी त्याला थोडेफार तेल सुटलेलं आहे. त्यानंतर त्यावर छान अशी कोथिंबीर टाकून घ्या आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर तुम्ही बघू शकता किती छान अशी शेवगाच्या शेंगा दिसत आहेत की नाही. छान असे लटपट तयार झालेला आहे. जसं आपण नॉनव्हेज बनवतो त्याच पद्धतीने मी छान शेवगाच्या शेंगा बनवलेल्या आहेत. तर बघा, कसली सुंदर भाजी दिसते आणि चवीला सुद्धा भन्नाट लागते. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने शेवगाच्या शेंगा बनवून बघा आणि कशी तयार झाली हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. चला तर मग तुम्हीही नक्की बनवा आणि कशी झाली तेही मला कळवा. आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.